नमस्कार मित्रांनो, आपलं हे औषध आहे मित्रांनो. हे आता हे राज ग्रो आहे, राज पॉवरचं कंपनीचं आहे आणि याला आपण आता मोसंबीला सोडून राहिलो आहे. 2.5 लिटर एकरी सोडायचं आहे मित्रांनो. हे बघून घ्या. यानं काय होतं, तुमची फुलकळी पण निघायला सुरुवात होती आणि ज्यावेळेस तुम्ही कुण्या काढल्यानंतर कुण्या निघायला लागल्या त्याच्यावर एक 10-12 दिवसानं कुठं मुळं फुलं लागले का त्यावेळेस याला सोडायचं, म्हणजे राहिलेलं फुलं पण हे काढून घेतं. हे 5 लिटरची कॅन आहे मित्रांनो. तर 1000 रुपये लिटर पडतं आहे ते आपल्याला, म्हणजे 5000 रुपयाची कॅन आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला कसं सोडायचं ते पण दाखवतो मोसंबीला. आता आपण 2.5 लिटर मोजून याच्यामध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. ह्या टाकीमध्ये हे बघा आता संपत आलं आहे. तर आपण समजा 200 लिटर पाणी घेतलं होतं. 200 लिटर पाण्यात 2.5 लिटर आपण टाकून दिलं आहे. आता हे थोडं राहिलेलं आहे आपलं. आणि याला कसं मित्रांनो की आपलं फिल्टर आहे आणि हे फिल्टर आहे समजा, आणि फिल्टरच्या अलीकडे हिंचुरी आहे. आता हिंचुरीद्वारे आपल्याला काय होतं की बाबा तुम्हाला पाणी जर घ्यायचं असलं तर याला एक खालून कॉक आहे. हे बघा इथे एक कॉक आहे. आता हे कॉक थोडा आपण टेढा केला तर इथून वरून पाणी निघतं. त्यावेळेस मग हा टाकीचा कॉक आपण चालू करून द्यायचा, हा छोटा. आणि ज्यावेळेस आपल्याला जर टाकीत पाणी घ्यायचं असलं तर हा कॉक फक्त सरळ करायचा, म्हणजे मग टाकीत बी पाणी येतं आणि तुमचं दोन्ही कामं होतात. तर ही हिंचुरी मित्रांनो, याला हिंचुरी म्हणतात. आणि पुढं फिल्टर आहे, म्हणजे जरा बी काही आपली याच्यामध्ये जर काही घाण असली, काही असलं, खताची कण पुढं जाऊ नये, औषधाची कण काही त्याच्यातून जी घाण फिल्टर होऊन गेली पाहिजे, नाही तर आपल्या नळ्या चॉकअप होऊन जातात, आहे का नाही. हे असं आपला मोसंबीचं बाग आहे मित्रांनो. तर हे आता सोडायचं चालू आहे आपलं. आता आपण सोडायचं झालं की दुसऱ्या कॉकला पाणी लावून परत त्याला सोडणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, मोसंबीबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती आपल्याला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळेल. A to Z मोसंबीची गळ म्हणा, तुमचं मोसंबी कशी फोडायची, मोसंबीची लागवड कशी करायची, सगळं व्यवस्थापन मोसंबीचं A to Z लागवडीपासून तर माल काढेपर्यंत सगळं तुम्हाला आपल्याकडं म्हणजे मोफत आपल्याकडं तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो. फक्त चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं म्हणून शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.